हाय गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही बरं असाल. नमस्ते, वेलकम बॅक टू दिस चॅनल. सो आज आहे डे 2 इन केरला आणि मी विचार केला की आज थोडा काहीतरी आपण वेगळं करूया. सो आज मी करणार आहे व्हॉट आय ईट इन अ डे. फर्स्ट आहे ब्रेकफास्ट ऑब्व्हियसली. तर आम्ही म्हणजे ब्रेकफास्ट आम्ही चॉईस करते आहे. ब्रेकफास्टसोबत असं हेवी ब्रेकफास्ट नाही आहे. चाय आमचा ब्रेकफास्ट आहे आजच्या दिवसासाठी. कारण की जर ब्रेकफास्ट हेवी केला तर लंच म्हणजे पटकन जमत नाही. सो लंच आम्ही कुठेतरी जाऊ म्हणजे साऊथ इंडियन क्युझिन आज ट्राय करू. ऑब्व्हियसली केरळला आलो आहे आणि साऊथ इंडियन खाल्लं नाही तर असं होणार नाही. सो बघूया. आज शिवानीने आयटनरी बनवली. आम्ही पॅलेसला जाणार आहोत. हां, सो आज आम्ही जाणार आहोत कनाकू कुन्नुमला. आणि हे थोडंसं टंग ट्विस्टर आहे. जर मी रॉंग प्रनाऊन्स केलं असेल तर सॉरी, मी आधीच बोलते सॉरी. कारण की इकडचे ना केरळाच्या सगळ्या प्लेसेसचे नावं खूप जास्त कठीण आहेत आणि ते जेव्हा स्पेल करतात म्हणजे मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये बोललेले की तो ड्रायव्हर मला त्रिवेंद्रम बोलत होता आणि मला टोरंटो ऐकायला येत होतं. मला काही कळतच नव्हतं तो काय बोलत होता. तो ह्यांचं थोडंसं प्रोनाऊन्सिएशन कठीण आहे, बट ठीक आहे, समजून जाईल. आता तर आमचा डे 1 होता. बघूया. बडबड करतामध्ये माझी चहा तर थंड झालेली आहे, बट ठीक आहे. आज आपण थंड चहा पिऊया आणि बघूया आजचा दिवस कसं जातं. मला दाखवतच राहील. सो आता मी रेडी वगैरे झाली आहे आणि मी गेट रेडी विथ मी तर बनवलाच आहे आणि खूप जास्त प्रिटी आउटफिट आहे. जर तुम्हाला लिंक हवी असेल तर शिवानीकडनं घ्यावं लागेल कारण की तिनेच मला गिफ्ट केलं आहे. मी ॲक्च्युली कधीच सलवार आणि हे असं पटियाला घातला नव्हता. हे माझं फर्स्ट टाईम आहे. कसं वाटतं आहे ते तुम्ही सांगा कॉमेंट्समध्ये. आणि आज जसं मी मगाशी तुम्हाला बोलली की आज मी करणार आहे व्हॉट आय ईट इन अ डे. सो ब्रेकफास्ट आमचा लाईट होता कारण की जर ब्रेकफास्ट इतका हेवी केला तर लंचसाठी जागा नाही राहणार. सो आम्ही आता लंचला असं म्हणजे केरळाचं क्युझिन कोणतं तरी खाऊ. बघूया ते काय खातो आहे. आता बघूया की कसं जातो आहे दिवस. ब्रेकफास्ट आमचा एकदम लाईट होता. ब्रेकफास्ट म्हणजे तो ब्रेकफास्ट मानलाच नाही पाहिजे. फक्त चहा इज नॉट अ ब्रेकफास्ट. तर आम्ही आता आलो आहे पाईस किचनला. शिवानीचंच सजेशन होतं ऑब्व्हियसली ते पण. तर मी आता ऑर्डर केला आहे कुट्टी मसाला. मी आलाबाजी तुम्हाला दाखवते. आणि इकडचं ते टमॅटो फ्राय आहे ते आम्हाला मिळालं नाही कारण की आता आय गेस मी ब्रेकफास्ट टाईम चालू आहे त्यांचा. सो ते नाही मिळालं. सो आम्ही असं वेगळे डोसा ऑर्डर केले आहे. मी कुट्टी मसाला ऑर्डर केला आहे. नंतर या लोकांनी कंचीपुरम रोस्ट आणि आम्हाला टमाटो फ्राय करायचा होता बट ते ब्रेकफास्टमुळे नाही आहे चालू. सो बघूया आता. असं नॉर्मल साऊथ इंडियन फूड नाही खाल्लं. सो आज विचार केला की थोडंसं साऊथ इंडियन फूड खाल्लं पाहिजे. केरळाला आलो आहे आणि साऊथ इंडियन फूड नाही खाल्लं असं तसं होणार. सो आता बघूया की कसं आहे आणि मी खाताना तुम्हाला दाखवते. मी खातो आहे कंचीपुरम लसुनी डोसा आणि हे आहे मशरूम चिली. सो ह्याच्यात आहे बीटरूट आणि गाजर. मसाल्यामध्ये कसा मसाला असतो, ह्याच्यामध्ये बीटरूट आणि गाजर आहे. चांगला वाटतंय. भारी आहे. काहीतरी वेगळं लागतंय. हे तर खूप अमेझिंग आहे. आता मी ट्राय करते आहे हे अजूनही मशरूम चिली. हे पण मस्त आहे. हे वेगळं. बट हे कांचीपुरम म्हणजे असं काय बीटरूट आणि गाजर असं मी कधी विचार नव्हता केला की डोसामध्ये चांगलं लागेल. अरे मैसूर मसाला डोसा नाही खाल्ला? म्हैसूर मसाल्यामध्ये मसाला असतो ना. नाही, मसाला डोसामध्ये मसाला असतो. मैसूर मसाल्यामध्ये हे असतं. हे असतं, मी नाही खाल्लं कधी. त्यामध्ये लसूण जास्त टाकतात. ओके, ह्यात लसूण जास्त आहे बट मी असं डोसाचं काहीतरी कॉम्बिनेशन नव्हतं खाल्लं. खूप चांगलं आहे. आय होप माझा कुट्टी पुडी नाही कुट्टी मसाला चांगला असेल. आणि ह्यात घी पण आहे. ते सांबार आणि ही त्यांची भाजी कोणती तरी त्या लोकांनी दिलेली आहे आणि हे फेमस कोकोनट चटणी. सो आता आलेला आहे आमचा सेकंड डोसा. तो आहे मिरची पनीर डोसा. मस्त स्टफिंग आहे. मिरची पनीर आणि बटाट्याची भाजी आहे. हो, खूप गरम आहे. हातच नाही लावू शकत. बाई, तू खाल्लं कसं काय? मला नॉर्मल मसाला डोसासारखंच वाटतं आहे. पनीर मला आलंच नाही. तर ह्यांचे साईड्स जास्त असं त्याला हे देतं आहे, चेरी ऑन टॉप आहे. ते खूप मस्त वाटतं. कसं आहे? तुला आलं पनीर? हो, मीठ कमी आहे. भरपूर कमी आहे. मम्मी गरम. खूप गरम आहे. मगाशी तेच घेतला आहे हा ओनियनवाला उत्तप्पा. पण आम्ही सगळं खातो. हां, आणि आम्ही असं म्हणजे मी दाखवते की मी एक खाते बट आम्ही असं सगळं शेअर करून खाते. मी इतकी बकासूर नाही आहे गाईस. टेस्ट करून या ना, तुमच्यासाठी थांबले. टिश्यू
असा वगैरे तर मला वाटतं काय खूप मस्त आहे. हा बेटर आहे. मला सगळ्यामध्ये हाच कंचीवाला आवडला. त्याच्यात ते सगळं बनलं. जसं फ्लेवरफुल वाटतंय. सगळ्यांचे टेस्ट केले. फायनली माझावाला आलेला आहे कुट्टी मसाला डोसा. नॉर्मल जसं आपला मसाला डोसा आहे तसाच आहे, त्याला फक्त कुट्टी बोललेले आहेत मे बी ना. काहीतरी कुट्टी म्हणजे 2 मसाला. हां, कुट्टी म्हणजे 2 असेल मे बी, मला माहिती नाही. हा पण मस्त आहे. पण असणारच ना त्याच्यात मसाला. मला कळलं आहे की कुट्टी मसाला डोसा म्हणजे स्मॉल मसाला डोसा. तर असा माझा पोपट झालेला आहे, बट ठीक आहे, मला आवडला. मस्त. 800. 600. 400. मग मी 5 गोष्टी मागवलेल्या आपण. मला 550 वाटतं. 550 करेक्ट गेस करे. जो मी 800 बोलले. जो खूपच रॉंग गेस करेल ना. त्याला बिल भरायचं आहे. 1 2 3 किती बोललेली? 600. 800 बोललेली. 800 बोललेली. 800 रेकॉर्डेड आहे. मी 550 बोललेली. 550. 550. मी 400. 400. मी किती बोललेलो? 600. 600. 660 होती. मग रॉंग कोणी गेस केलंय? मी. सगळ्यात रॉंग हिने गेस केलं. मी 500 बोलणार होती, पण मला ऐकायला आलं ही 500 हां. बोलली. मी 400 बोलली. आता मम्मीला बिल भरावं लागणार आहे. 260 रुपीज हां, बरेच. चा डिफरन्स आहे. म्हणजे त्याच्यात 150 चा मेरा difference जावाई आहे. आहे. झालेलं 620 काहीतरी झालं, बट खरंच चांगली प्लेस आहे. जिंकला यश ते पण ना. अनफॉर्च्युनेटली यश जिंकलाय गाईज, बट ठीक आहे. बट खूप चांगली प्लेस आहे. मला तो कॅरेट आणि तो वाला डोसा खूप आवडला. खूप अमेझिंग आहे. पाईस किचन करून नेम आहे या प्लेसचं. मस्ट ट्राय. हे व्हॉट वी इट इन अ डेच्या पलीकडे मी तुम्हाला येऊन सांगतो की हिचा गिम्बल नीट करण्याची जबाबदारी मी घेतलेली आणि मी ते Thank you, करून sir. दाखवलं Thank आहे. you, तर युजेबलच नव्हता हिचा या कॅमेरा युजेबलच नव्हता. आता बघा बॅग 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 आणि मी बॅग साड्या घेतल्या आहेत गाईज. वॉट आय इट इन अ डे नाही. वॉट आय शॉप इन अ डे, वॉट आय वेअर इन अ डे इथपर्यंत वळालेली आहे गोष्टी. आता घरी जाऊन मी तुम्हाला साड्या पण घालून दाखवेल. साड्या नाही, ते मी असा रील करणार. ओके. वॉट आय गॉट फ्रॉम केरला. अपडेट येते. आता मी खाणार आहे म्हैसूर पाक. मी कसं विसरू शकते की मला म्हैसूर पाक खायचा आहे. म्हैसूर पाक आणि काहीतरी खाऊ, कॅफेमध्ये जाऊ. सकाळी डोसा खाल्ला, सो आता डोसा नाही खाणार आहे आम्ही. आता काहीतरी वेगळं असंच कॅफेमध्ये जाऊन वगैरे खाऊ, बट म्हैसूर पाक इज मॅन्डेटरी गाईज. का? लिहाच नाही. हे मला खूप आवडतं, खूप जास्त आवडतं म्हैसूर पाक. मी म्हैसूर पाक दिवानी आहे. आम्ही या स्टोअरमध्ये येऊन पाणी इतकं पित होतं, त्यांना हैराण केलं आणि असं 5-6 वेळा पाणी मागितलं. तर शेवटी मी तिला बोलली की मी बॉटल देते तुला, प्लीज तू भर. आणि सो मी हे स्टार्ट केलेलं वॉट आय ईट इन अ डे, वॉट आय वेअर इन अ डे आणि वॉट आय ड्रिंक इन अ डे पण झालं आहे. फ्रॉम वेअर आय ड्रिंक असं झालं आहे ते. पण सॉरी. आता आम्ही बोललो होतो हिने व्हिडिओज बंद केली. असं झालं आहे की मी पाणी कुठून कुठून मागून पिते ते बघा. मी त्यांना बोलली की आम्ही 10 नाही 12 वेळा मागितलं त्यांच्याकडे. मला कारण ते ना एवढ्याशा ग्लासात देत आहेत ते लगेच झपकन संपून जाते आणि तहान भागत नाही. बाटली ना फुल बाटली पण पूर्ण पी आणि त्याच्यानंतर परत जाऊन सांगतो नाही हे बाटली वापिस भर के देंगे. ते बोलतील आम्ही बिस्लरीचं शॉपच उघडतो, बट ही आयडिया काकांची होती. मजा येते. मी शिकली आहे कसं करायचं गिम्बल. हां, म्हणजे तेच तू सांगितलं आहे तर मजा येते. हे असं गेलं, असं गेलं. कुर्ता मस्त आहे ना माझा. हो खरंच छान. शिवानीनेच दिला. शिवानीची चॉईस चांगली आहे. आम्ही गेलेलो साऊथलूम साडीजमध्ये आणि एवढं मस्त, म्हणजे खूप जास्त वेळ आम्ही राहिलेलो. हँडलूम साडीज बघितल्या, नॉर्मल साडीज बघितल्या आणि यशला असं धोती वगैरे घ्यायचं होतं ते. आणि आता आम्ही आलो आहे सर्वा कॅफेला. सकाळी असं केरलावाला क्युझिन खाल्लं आणि आता असा विचार केला की नॉर्मल असं कॅफेमध्ये जाऊन बसून खायला आणि संध्याकाळी आम्ही असंच घरीच मागू. सो मी असं पनीर कॉर्न चीज सँडविच मागवलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते हा किती मस्त कॅफे आहे. टिंग अशी वेगळी आहे आणि आम्ही जिथे पण जातो ना, आमचं मेन असतं सगळ्यांकडनं पाणी मागवणं. हां, इकडे खूप गरमी आहे सो. आणि असं म्हणजे ते ह्याचं इंटिरियर एकदम मस्त आहे. असं वाटतं गावाच्या घरातच आलो आहे. आमची व्हिएतनामीज कॉफी आणि हे काय आहे? फिल्टर.
मम्मीचे ही केरलाची फिल्टर कॉफी, ही व्हिएतनामीज कॉफी. दे ना मला ती. बाबा किती कडू आहे. अरे तू मिक्सच नाही केली आहे दीदी कडूच पिती. गाईज मला असं वाटतं ह्या लोकांनी मला 100 रुपये रिफंड दिला पाहिजे, कारण की हे करता करता ही टेस्ट देते तुम्हाला. साखर उकळून बनवलेलं. तू जरा चुप बसशील का. अरे खरं इथे कप दे ना मला. विचारू का तरी गाईज हे मिक्स केल्यावरती चांगलं लागत होतं. आधी जे मी प्यायलेली ना ती अर्धी कॉफी आणि अर्ध कंडेन्स मिल्क होता. मला वाटलं तसंच आहे, मी काय मिक्स नाही केलं. आता छान चांगली आहे व्हिएतनामीज कॉफी. आता बोलशील नाही, आता तू बोलशील की हे तो मीच केला बोलायचं काय. हा काय बोललेला माहिती आहे, जर चांगलं असं कॅफे तर यश, नाही चांगलं असेल तर शिवानी. यश द फोटोग्राफर. खूप हेवी आहे यार बोल हा. मग तू फक्त चमचा उचल ना. चालत काहीच छेडखानी नाही केली, एकदम मॅगी खायचा फील येतो. माझी मॅगी बेस्ट आहे. ए भाई मी मारी हे बघ इकडनं एक्झिटचा डोर आहे. लेफ्ट मार सरळ सकाळी ही चहा करणार आहे, आता जा. संध्याकाळी नाही करणार. चहा करते. ते फ्राईज पण चांगलं आहे, सगळंच चांगलं आहे. हे खूप एस्थेटिक आहे आणि एस्थेटिक पण नाही, बट इथे अशी वाईब येते, म्हणजे एकदम शांत. आणि हा वॉटरफॉल इकडचं हे आहे, USP आहे. आम्ही एवढे वॉटरफॉलचे पिक्चर्स, वॉटरफॉल नाही सॉरी फाउंटन, मी आज काय बोलते मलाच नाही समजत आहे. नाही वॉटरफॉल नाही, फाउंटन किती मस्त आहे. असं वाटतं तिकडेच बघत राहू. खूप मस्त आहे. खायचं पण आहे. ही कॉफी बेस्ट आहे. थोडीशी कडू होती माझ्या टेस्टसाठी, मी त्यात थोडंसं शुगर घातली. इथे सगळे फोटोग्राफर बनले, ही इथे हे काढते, ही फोटो काढते. आय डोंट नो. कॅफे इज व्हेरी नाईस. हे आम्ही बनाना फ्रिटर्स, बनाना घी आणि आईस्क्रीम, हे म्हणजे केरलामध्ये खूप फेमस डिश आहे. आणि बघूया, तुम्ही टेस्ट करा. मी हे ऑर्डर केलं आहे पनीर कॉर्न सँडविच. कॅफेने काही डिसअपॉइंट नाही केलं आहे. मला असं वाटतं ह्याने पण काही डिसअपॉइंट नाही होणार आहे. कसं झालं आहे सांग. हां लवकर जोरात बोल जरा. भारी आहे. खूप चांगलं आहे. काय बोलते. मला असं याचं कॉम्बिनेशन थोडं वेगळं वाटतं आहे. ना घी आहे ना, ते मी एकदा ट्राय केलेलं, बट मला तो असं स्वीटवाला कॉम्बिनेशन, स्वीट आणि सेवरीवाला कॉम्बिनेशन नाही आवडलेला. तू सांग, तुझ्याकडे माईक नाही आहे, बट त्याच्या एक्सप्रेशन्सनेच गाईज तुम्ही जज करा. मस्ट हॅव आयटम आहे हा. मस्ट हॅव. त्याला बोलायचं मस्ट हॅव आयटम आहे हा. इज न्यू फोटोग्राफर इन द टाउन. पण मी काढतोय कसं तुम्हाला दाखवतो, एकदा बघा फक्त. तुझा ना हा कलर ह्याच्यामध्ये खूप उठून दिसतोय. कॅफेमध्ये ना हा तुझा आणि हिचा. त्याच सेकंड ना. मला या वॉटरफॉलकडेच बघावं असं वाटतं. मला माहिती आहे मला ती टेस्ट नाही आवडणार आहे, सो मी ती ट्रायच नाही करत आहे. आम्हाला मगासपासून वाटत होतं हे बटाट्याचे आहेत, बट हे केळा वेफर्स आहेत आणि काय क्रंची आहेत. ह्याच्यात काही असं डिसअपॉइंटिंग नाही आहे, सगळं खूप छान आहे. आणि असं ह्याच्यामध्ये कलिंगड वेफर्स सँडविच, कलिंगड खाऊन बघते. खाऊन तर नाही आवडलं वाटतं. ना चांगलं आहे. बघितलं मी घाबरली. मस्त आहे ना. खरं सांग. थँक्यू. हा माझी टेस्ट नाही आहे. मी खाल्लं होतं ते बनाना घी आणि आईस्क्रीम होतं, सो हे माझी टेस्ट नाही आहे. ह्या लोकांना आवडलं. हे असं आहे ना की हे तुम्ही, आम्ही आधी विचार करतो की स्वीट डिश म्हणून खाऊ, पण हे तसं नाही, हे स्नॅक म्हणून पण खाऊ शकतो. एवढं गोड नाही ना. आणि असं फ्राईड वगैरे हे कॉन्सेप्टच जरा विचित्र वाटलेला, बट ठीक आहे, त्यांना सगळ्यांची वेगळी टेस्ट बस असतात. कॉफी ना आईस्क्रीम येते आणि डाएट कोक येणार.
मी जे जे घेतलेलं काहीच एक दाणा वेस्ट नाही केला आहे बघा. कॅफेची म्हणजे खूप एस्थेटिक्स खूप चांगलं आहे आणि एंट्रन्स बघा की हे एंट्रन्स होतं आणि इतकी ग्रीनरी आहे. शिवानी तू फ्रेममध्ये कॅफेचं नाव आहे सर्वा युअर लाईफस्टाईल स्टोअर आणि इकडनं गेलं की इकडे मस्त कॅफे आहे. खूप छान एस्थेटिक आणि खूप मस्त. ह्यांच्या व्लॉगमध्ये आली आहे. सॉरी गाईज. एंडिंग द डे विथ डाळ भात, कारण की कोणाला भूक नाही लागली आहे. मी एकटीच होती जिला भूक लागली आहे. मी डाळ भात खाते आहे. आम्ही परवा एका रेस्टॉरंटमधनं डाळ भात घेतलेला. डाळ भात आणि ते टमॅटो फ्राय जेव्हा मी तुम्हाला बोलली ते घेतलेलं. आणि आता मी विचार केला की ठीक आहे, जर कोणाला म्हणजे कोणाला भूक नसेल ते लोकांनी पेरू खाल्ला आणि यश तर संध्याकाळचा खातच नाही, त्याचं ते चॅलेंज चालू आहे. दॅट्स वाय. आणि मला असं रात्री न खाल्लं ना तर मला झोपच येत नाही. म्हणजे असं फ्रूट खाऊन होतं, बट माझं असं होतं की डाळ आहे तर डाळ कशाला वेस्ट करायची. आणि मी ऑलमोस्ट जेव्हा मी ते इथे मायक्रोवेव्ह आहे या Airbnbचा, तो असा आवाज येत होता भ्रुम 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 भ्रुम, काहीतरी एकदम डेंजरस आवाज येत होता. असं वाटत होतं आत्ता तो फुटेल. वा. मी मस्तपैकी थोडं पाडलं इकडे. एनिवे त्या मायक्रोवेव्हचा असा आवाज येतो ना भ्रुम 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 भ्रुम, मला असं वाटत होतं गेला आता तो, फुटला. ते हा व्हिडिओ एंड होईल. आज एवढं थकलो ना आम्ही, म्हणजे फिरून. केरळामध्ये खूप जास्त ऊन आहे आणि म्हणजे खरं सांगायला गेलं तर इतकी सवय नाही आहे उन्हाची. जेव्हा मी US मध्ये होती तेव्हा असं इतकं नॉर्मल ऊन होतं. असं म्हणजे ऊन होतं बट असं त्याने ना घाम नाही येत. इथे घाम पण आहे प्लस ह्युमिडिटी. आणि मला असं जस्ट म्हणजे जेव्हा मी आली तेव्हा इंडियाला आली तेव्हा असं रेनी सीझन होता, तर मस्त वाटत होतं. अचानक असं 42 डिग्री सेल्सिअसमध्ये असं खूप जास्तच गरम होतं आहे, लाईक खूप जास्त. आणि त्यात चांगलं झालं, थँक गॉड मी ते कॉटनचा कुर्ती घातलेला आणि कॉटनचा सलवार. खूप जरा म्हणजे असं हे वाटलं की हां भाई म्हणजे इतकी गरमी नाही झाली. बट मी जेव्हा आता 2 दिवस नंतर जीन्स घालणार आहे, गॉड सेव्ह मी, कारण की आय डोंट नो मी कशी सर्वाईव्ह करणार आहे. आणि उद्या आम्ही जातो आहे इकडच्या फेमस टेम्पलला. तुम्हाला माहितीच असेल ते कोणतं टेम्पल आहे, बट तरी तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा की कोणत्या टेम्पलला मी जाणार आहे. आम्ही सगळे म्हणजे मी, शिवानी, यश आणि तिची मॉम. तुम्ही ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला सांगा. आणि मला खूप मजा आली हे शूट करता. मी विचार केला की आम्ही दोघांनी जर सेम ब्लॉग केला तर डझंट मेक एनी सेन्स. मी काहीतरी वेगळं करते. आज मी केलं आहे व्हॉट आय ईट इन अ डे. आणि बघूया उद्या काहीतरी काय वेगळं करू शकते. मला थोडंसं ब्रेनस्टॉर्म पण करायचं आहे. या. आणि उद्या मी लाईक टेम्पलमध्ये जाणार आहे. मी आत्ताच केस धुतले आहेत. आणि इथे असं कंपल्सरी आहे टेम्पलमध्ये जाताना साडी किंवा म्हणजे त्या टेम्पलमध्ये स्पेसिफिकली त्या टेम्पलमध्ये जाताना मुलींना साडी आणि मुलांना धोती आणि ते वरती काय घालतात ओढणी, मला नाही माहिती त्याचा काय घालतात. आणि मी उगाच काही तुम्हाला रॉंग इन्फॉर्मेशन देणार नाही म्हणून मी सांगत नाही आहे. बट ते घालतात, ते घालायचं आहे म्हणून मी आता केस धुतले आहेत. कारण की उद्या 6ला निघायचं आहे मला. 6ला बापरे, मला आत्ताच कसं तरी होतं. 6ला निघायचं, 6:30ला निघायचं बोलते शिवानी. तर किती वाजता उठायला जायचं आहे मला नाही माहिती. बट ठीक आहे, मजा आहे. मला टेम्पलला जायला खूप मजा येते. मला साऊथ इंडियन कल्चर खूप आवडतं. मला साऊथ इंडियन सॉंग्स खूप आवडतात. मला ओव्हरऑल साऊथ इंडियन लोक पण खूप आवडतात. केरला इज द बेस्ट प्लेस. फक्त थोडंसं ऊन कमी असतं, म्हणजे थोडंसं गरमी कमी असती तर खूप मजा आली असती. मला असं वाटतं रेनी सीझनमध्ये अजून जास्त चांगलं असेल केरला. बस दॅट्स इट. मला एवढंच बोलायचं होतं. आणि मी येण्यासारखं जर कॅमेरा अँगल ठेवला असेल तर आय एम सॉरी. आता खूप भूक लागली आणि मी पटकन खाल्लं. ठीक आहे, मी आता तुम्हाला बोर नाही करत जास्त. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हाईप करायला तर विसरूच नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडला तर भरभरून पिंक हार्ट्स टाका, भरभरून पिंक हार्ट्स टाका. अँड या, टिल देन सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय.